नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. काय मुद्दे होते आणि काय उत्तर मिळालं? आज जर आपण बघितलं तर सकाळी 7 वाजल्यापासून कल्याण स्टेशनची परिस्थिती तर सदानंद चौकाची परिस्थिती हे क्रॉस करायला जवळजवळ 20-25 मिनटं लागत आहेत आणि अक्षरशः संपूर्ण कल्याणच्या ट्रॅफिकचा बोजवारा उडला आहे. तर या संदर्भात काही सूचना करण्यासाठी आम्ही परवा दिवशी साहेबांना पत्र दिलं होतं, सावळे साहेबांना, आणि आज त्याच्यावर सगळे पॉईंट्स दिले होते कल्याण शहरातील आणि त्याच्यावर काहीतरी आपण उपाययोजना करावी लवकरात लवकर आणि जेणेकरून या कल्याणकारांची या ट्रॅफिकमध्ये सुटका करावी या संदर्भात सांगितलं होतं. आज सर्व बाबींवर आमचं आणि त्यांचं त्या विषयावर बोलणं झालं. सदानंद चौकात कुठे नो एंट्री करावी, कुठे सिग्नल यंत्रणा आणि स्मार्ट सिटी हे गेल्या 5-7 वर्षापासून आम्ही ऐकतो आहे, पण एकही ठिकाणी असे काही उपाययोजना झालेली दिसत नाही. मग महापालिका असेल, RTO असेल, हे असतील किंवा स्मार्ट सिटी असेल, पण यांच्याकडून काही होत नाही. तर आम्ही यांना सांगितलं आहे की जर हे 8 दिवसात जर झालं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही सदानंद चौकामध्ये रास्ता रोको करणार आहोत. मनसेचे माजी आमदार आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आले होते. त्यांनी एक निवेदन मला दिलेलं आहे. त्या निवेदनामध्ये त्यांनी विशेष करून कल्याण स्टेशन, सहजानंद चौक, शिवाजी चौक आणि इतर जे रस्ते आहेत त्या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी, त्यावर काय काय समस्या आहेत त्याचं निवेदन त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यावर काय काय उपाययोजना करता येईल याबाबत त्यांचं आणि आमचं चर्चा झाली. त्यामध्ये काय उपाययोजना करता येईल हे त्यांना सांगण्यात आलेलं आहे. त्यावर ते समाधान झाले. त्या समस्यावर उपाय करण्याकरता त्यांनी त्यांचं सहकार्यसुद्धा देऊ केलेलं आहे. तर त्यांच्या सहकार्याने आपण ज्या ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होती आपण सोडवणार आहोत.